श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुख समाधानाचा आणि आनंदाचा जाऊ देत ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. तर बघा मित्रमैत्रिणींनो, लवकरच पवित्र अशा श्रावण महिन्याची सुरुवात होणार आहे. कारण की बघा, आपल्या हिंदू धर्मामध्ये सर्व महिन्यांमध्ये अतिशय अत्यंत खूप खास आणि तितकाच पवित्र मंगलमय महिना जो मानला जातो तो म्हणजे श्रावण महिना. आणि हा श्रावण महिना देवादिदेव महादेवांच्या सेवेसाठी अतिशय अत्यंत खूप खास आणि तितकाच महत्त्वाचा आहे. हा श्रावण महिना देवादिदेव महादेवांना अतिशय प्रिय महिना मानला जातो. बघा, या महिन्याची आपण सर्वजण वर्षभर आतुरतेने वाट बघत असतो. यंदा म्हणजेच 2026मध्ये नेमका श्रावण महिना कधी सुरू होणार आहे आणि कधी संपणार आहे, यंदा किती श्रावण सोमवार आलेले आहेत, त्याचबरोबर या महिन्यामध्ये 3 श्रावणी सोमवार आलेले आहेत की 4 आलेले आहेत की 5 आलेले आहेत, आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे श्रावण महिन्यातील उपवासाला असा कोणता एक पदार्थ जो आहे तर तो आपण चुकून देखील खायचा नाही आहे. याचबरोबर श्रावण महिन्यामध्ये नेमके काय करावे, त्याचबरोबर काय टाळावं, कोणत्या चुका करू नये, अशी संपूर्ण माहिती आजच्या या नवीन व्हिडिओमध्ये मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे. त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा. चॅनलवरती तुम्ही जर हा व्हिडिओ पहिल्यांदा बघत असाल तर चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी समोरील बेल आयकॉनलाही प्रेस करा. त्यामुळे काय होईल, जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल तर सर्वात अगोदर त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एकही व्हिडिओ मिस करणार नाही. कमेंट बॉक्समध्ये हर हर महादेव किंवा ओम नमः शिवाय हा मंत्र सर्वांनी आवर्जून लिहा. मित्रमैत्रिणींनो, दरवर्षी प्रमाणे यंदाही श्रावण महिन्याच्या तारखांबद्दल लोकांच्या मनामध्ये अनेक संभ्रम जे आहेत ना तर ते निर्माण झालेले आहेत. आपल्या महाराष्ट्रामध्ये मुख्य तत्व अमनंत पंचांग म्हणजेच मुख्य नक्षत्रावरती आधारित मानले जाते. यानुसार आषाढ अमावस्येनंतर श्रावण महिन्याला सुरुवात होते. नवीन वर्ष 2026मध्ये श्रावण महिना हा ऑगस्ट महिन्यामध्ये सुरू होत आहे. यंदा 13 ऑगस्ट 2026 वार गुरुवार या दिवशी आषाढ महिना संपून श्रावण महिन्याची पहिली तिथी म्हणजे श्रावण शुद्ध प्रतिपदेला प्रारंभ होत आहे. म्हणजेच अधिकृतपणे गुरुवार 13 ऑगस्ट 2026 पासून आपल्या या महाराष्ट्र पवित्र श्रावण महिन्याला सुरुवात होणार आहे. हा संपूर्ण महिना भक्ती आणि शक्तीचा काळ मानला जातो. या महिन्यामध्ये खास करून देवादिदेव महादेवांची अतिशय अत्यंत प्रभावशाली सेवा उपाय आपण या महिन्यामध्ये करत असतो. या महिन्यामध्ये आपण जर देवादिदेव महादेवांची खास सेवा पूजा केली तर देवादिदेव महादेव भक्तांची इच्छा नक्कीच पूर्ण करतात. ज्यामध्ये प्रत्येक दिवस हा कोणत्या व्रताने किंवा सणाने जोडलेला असतो. आता हा महिना कधी संपणार आहे तर ते देखील बघूया की यंदाच्या श्रावण महिना हा 11 सप्टेंबर 2026 वार शुक्रवार या दिवशी श्रावण महिन्याची सांगता होणार आहे. या दिवशी श्रावण महिन्याची अमावस्या म्हणजेच पिठोरी अमावस्या देखील आलेली आहे. म्हणजे 13 ऑगस्ट ते 11 सप्टेंबर 2026 या साधारण 29 ते 30 दिवसाच्या कालावधीत यंदाचा श्रावण महिना आहे. या संपूर्ण काळात सृष्टी जणू हिरवागार शालू नेसून नटलेली असते बघा. आणि या वातावरणामध्ये एक वेगळा सात्विक आनंद आपल्याला बघायला मिळत असतो, आपल्याला अनुभवायला मिळत असतो. आता आपण सर्व शिवभक्तांच्या मनातील सर्वात मोठा महत्त्वाचा प्रश्न तो म्हणजे आता श्रावण सोमवार किती आहेत आणि ते कोणत्या तारखेत आलेले आहेत. बघा, श्रावण महिन्यातील सोमवारांना आपल्या संस्कृतीमध्ये खास विशेष अनन्यसाधारण महत्त्व दिलं जातं. या दिवशी देवादिदेव महादेवांची मनापासून आणि श्रद्धेने पूजा सेवा अर्चा केल्याने मनातील कितीही कठीणातील कठीण सर्व इच्छा आकांक्षा मनोकामना देवादिदेव महादेव हे नक्कीच पूर्ण करतात, असा अनेक भाविक भक्तांचा दृढ विश्वास देखील आहे आणि हे खरोखर आहे. बघा, 13 ऑगस्ट रोजी गुरुवारपासून श्रावण महिन्याला सुरुवात होत असल्यामुळे यंदाच्या या कालावधीत एकूण 5 सोमवार येत आहेत की 4, तर पंचांगानुसार या काळात एकूण 4 सोमवार भगवान शंकराच्या या उपासनेसाठी आपल्याला
मिळणार आहेत। या चारही श्रावण सोमवारच्या तारखा आणि त्या दिवशी शिवामूठ वाहण्याची तुम्ही अशा पद्धतीने वाहू शकता। आता बघा, आता पहिला जो श्रावण सोमवार आहे ना, तर तो 17 ऑगस्ट रोजी येत आहे। श्रावणातील पहिला सोमवार असल्याने या दिवशी शिवामूठ म्हणून तांदूळ वाहण्याची परंपरा आहे। त्याचप्रमाणे दुसरा श्रावण सोमवार हा 24 ऑगस्ट रोजी असेल। या दिवशी देवादिदेव महादेवांना शिवामूठ म्हणून तीळ अर्पण केले जातात। तिसरा श्रावणी सोमवार हा 31 ऑगस्ट येत असून या दिवशी शिवामूठ म्हणून मूग अर्पण केले जातात। चौथा आणि शेवटचा श्रावणी सोमवार हा 7 सप्टेंबर 2026 रोजी येत आहे। या शेवटच्या सोमवारी शिवामूठ म्हणून जऊ किंवा जवस वाहण्याची पद्धत आहे। या चारही सोमवारी जर तुम्ही मनोभावे देवादिदेव महादेवांचा श्रावणी सोमवाराचा उपवास केला आणि मनोभावे देवादिदेव महादेवांच्या शिवलिंगाची पूजा सेवा आराधना तर केली तर नक्कीच तुमच्या घरातील इडापिडा जी काही दुःख दारिद्र्य गरिबी आहे तर ती नक्कीच नष्ट होईल आणि घरामध्ये सुख शांती समृद्धी आनंद वैभव हा नक्कीच नांदेल। फक्त उपाय सेवा करत असताना आपल्याला मनामध्ये श्रद्धा ठेवणं गरजेचं आहे। सोबतच कष्ट आणि कर्म देखील आपल्याला चांगली करायची असतात। नक्कीच देवादिदेव महादेवांच्या कृपेने आपल्या परिस्थितीमध्ये नक्कीच सुधारणा होते। त्याचप्रमाणे हा महिना अतिशय अत्यंत खूप खास आणि प्रभावशाली असल्यामुळे श्रावणी सोमवारी आपल्याला कोणते उपाय करायचे आहेत, त्याचप्रमाणे श्रावण महिन्यामध्ये देवादिदेव महादेवांचे आर्थिक अडचणी दूर होण्याकरता आपल्याला शिव महापुराणातील कोणते उपाय करायचे आहे याविषयीचेही व्हिडिओ मी आपल्या चॅनलवरती लवकरच शेअर करणार आहे। अतिशय अत्यंत प्रभावशाली असे उपाय आहेत, त्यामुळे चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा। कारण की बघा, आपण एका अत्यंत महत्त्वाच्या विषयाकडे वळणार आहोत ज्याकडे बरेच जण दुर्लक्ष करतात किंवा माहिती नसल्यामुळे चूक होऊ शकते। बघा, श्रावण सोमवारी किंवा श्रावणातील इतर उपवासाला असा कोणता एक पदार्थ आहे जो आपण चुकून देखील खायला नको। आपण सर्वजण उपवासाला साबुदाणा, वरईचा भात, तांदूळ, बटाटा, फळे खातो, परंतु शास्त्रानुसार आणि आरोग्याच्या दृष्टीने उपवासाच्या दिवशी या दिवशी सोमवार असल्यामुळे चुकून देखील आपल्याला भगर जी असते ना, वरई आपण ज्याला म्हणतो, तर ती आपल्याला चुकून देखील खायची नाही। यासोबतच आपल्याला पांढरा मीठ जे असतं आपण रेग्युलर स्वयंपाकामध्ये वापरतो तर ते देखील आपल्याला खायचं नाही। त्याच्याऐवजी तुम्ही सैंधव मीठ जे असतं ना, तर ते उपवासाला वापरायचं आहे, खायचं आहे। यासोबतच जे सूर्यफूल तेल असतं, सोयाबीन तेल असतं, तर ते सुद्धा आपल्याला वर्ज्य करायचं आहे। यामुळे त्याला इथे तुपाचा किंवा मग शेंगदाण्याच्या तेलाचा वापर जो आहे ना, तर तोच करायचा आहे। बघा, अशा पद्धतीने आपल्याला या सर्व गोष्टी ज्या आहेत ना, तर त्या उपवासाला वर्ज्य करायच्या आहेत। या पदार्थ जर आपण उपवासाला खाल्ले तर आपण केलेल्या सेवेचं उपायांचं कोणतंही शीघ्रफळ जे म्हणतो ना आपण, तर ते आपल्याला प्राप्त होत नाही। श्रावण महिना हा आत्मपरीक्षणाचा आणि आध्यात्मिक प्रगतीचा मानला जातो। या महिन्यामध्ये आपण कोणत्या गोष्टी आवर्जून करायला पाहिजे जेणेकरून आपल्याला पुण्याची प्राप्ती होईल, आपल्याला पुण्य मिळेल, ते आपण बघूया। श्रावण महिन्यात रोज सकाळी लवकर उठून स्वच्छ स्नान करावं, घर स्वच्छ ठेवावं, टापटीप ठेवावं। शक्य असेल तर दररोज किंवा प्रत्येक सोमवारी देवादिदेव महादेवांच्या मंदिरामध्ये जाऊन शिवलिंगावरती जलाभिषेक करावा, पंचामृताने अभिषेक करावा किंवा गाईच्या कच्च्या दुधाने अभिषेक करावा। नसेल शक्य साध्या पाण्याने तुम्ही अभिषेक करू शकता। कारण की बघा, 1 लोटा जल सारी समस्या का हल हा शिव महापुराणातील एक मंत्रच म्हणू शकतो आपण याला। बघा, महादेवाला बेलपत्र हे अतिशय अत्यंत खूप आवडीचं आहे, त्यामुळे पूजेत कमीत कमी 3 किंवा 11 बेलपत्र ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय किंवा श्री शिवाय नमस्तुभ्यम, श्री शिवाय नमस्तुभ्यम हा मंत्र आपण पठण करत बेलपत्र आपण शिवलिंगावरती अर्पण करायचं आहे। बेलपत्र अर्पण करताना मात्र एक चूक लक्षात घ्यायची आहे, ते कधीही उलटं किंवा फाटलेलं, किडलेलं
पान तुटलेलं आपल्याला शिवलिंगावरती अर्पण करायचं नाही आहे, याची देखील आपल्याला काळजी घ्यायची आहे. या महिन्यात दररोज शिवलीलामृत ग्रंथाचं वाचन करणं अतिशय अत्यंत फलदायी मानलं जातं. विशेष करून शिवलीला अमृताचा 11वा अध्याय घरामध्ये किमान रोज वाचावा. या महिनाभरात सकाळी किंवा संध्याकाळी गाईच्या तुपाचा दिवा लावावा. कापूर जाळून देवादिदेव महादेवांची आरती करावी. यामुळे घरामध्ये जी काही नकारात्मक ऊर्जा असेल, इडापिडा असेल, दोष असेल तर ते देवादिदेव महादेवांच्या कृपेने नक्कीच दूर होतात. श्रावण महिन्यात दान धर्माला अतिशय अत्यंत खास विशेष महत्त्व आहे. गरजू व्यक्तींना, गोरगरिबांना अन्नदान करावं, पशुपक्ष्यांना दाणे टाकावे आणि गाईला चारा द्यावा. स्त्रियांनी या महिन्यात मंगळागौरीची पूजा करावी. निसर्गाशी जोडले जाण्यासाठी हिरव्या रंगाच्या बांगड्या परिधान करावे. जसं की श्रावण महिन्यात काही गोष्टी करणे पुण्यकारक असते, त्याचप्रमाणे काही गोष्टी करणे अशुभ देखील मानले जाते बरं का. श्रावण महिन्यात कोणत्या गोष्टी पूर्णपणे टाळायला हव्या तर ते म्हणजे आता आपण नीट बघूया की सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे श्रावण महिन्यात मांसाहार आणि मद्यपान पूर्णपणे वर्ज्य करावं. या पवित्र काळात तामसी अन्नाचं भोजन केल्याने, सेवन केल्याने बुद्धी भ्रष्ट होते आणि घरामध्ये दुःख, दारिद्र्य, गरिबी येते. वैज्ञानिक दृष्टिकोनातून श्रावणात पावसाचं प्रमाण जास्त असल्याने आपली पचनशक्ती कमकुवत झालेली असते. त्यामुळे जड अन्न पदार्थ जे आहेत तर ते माणसावरती पचण्यास त्रास होतो. दुसरी गोष्ट म्हणजे श्रावण महिन्यात पालेभाज्या, विशेषतः पालक, मेथी खाणे टाळावं, कारण पावसाळ्यात या भाज्यांवरती कीटक, जंतू जे आहेत ना तर ते असण्याची दाट शक्यता असते. तिसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे घरात किंवा घराबाहेर कुणाशीही वादविवाद घालू नये, कोणाचाही अपमान करू नये, कोणासोबत खोटं बोलू नका. श्रावण हा प्रेमाचा आणि भक्तीचा महिना मानला जातो. त्यामुळे आपलं मन जे आहे तर ते शुद्ध ठेवावं, आचरण शुद्ध ठेवावं. या महिन्यात शरीराला तेल लावावे. दाढी किंवा केस, नखे सोमवारी किमान शनिवारी तरी टाळावं असं आपलं धर्मशास्त्र सांगतं. अशा पद्धतीने आपण या संपूर्ण श्रावण महिन्यामध्ये काय करावं, काय टाळावं आणि श्रावण महिना कधी चालू होणार आहे, कधी सांगता होणार आहे, त्याचप्रमाणे श्रावण महिन्यामध्ये कोणते पदार्थ खावेत आणि कोणते पदार्थ टाळावे हे संपूर्ण आपण या महिन्यामध्ये बघितलेलं आहे बरोबर. आता काय करायचं आहे, अशा पद्धतीने आपल्याला सर्वांनाच हे आपल्याला नियमांचं पालन जे आहे तर या श्रावण महिन्यामध्ये करायचं आहे आणि आपल्याला या श्रावण महिन्यामध्ये देवादिदेव महादेवांची आपल्याला होईल तेवढी जास्तीत जास्त सेवा देखील करायची आहे. तुम्ही फक्त मनापासून सेवा करा, उपाय करा, नक्कीच तुम्हाला त्या उपायांचं सेवेचं फळ जे आहे तर देवादिदेव महादेव देणारच आहे. फक्त मनापासून तुम्ही महादेवांना हाक मारा, कारण देवादिदेव महादेव हे त्यांचं नावच महादेव आहे. ते सगळ्या देवामध्ये महान देवता मानले जातात. म्हणून आपण छोटी जरी सेवा केली तर ते त्यांच्या भक्ताला नक्कीच फळ जे आहे तर ते प्राप्त करून देतातच. तुम्हाला अजून मी खूप असे अतिशय अत्यंत प्रभावशाली उपाय जे आहेत शिवमहापुराणातील ते उपाय मी सांगण्याचा प्रयत्न करेल आपल्या व्हिडिओच्या मार्फत. तुम्ही फक्त ते मनापासून उपाय करा, कंटिन्यू उपाय करत राहा. नक्कीच तुम्हाला तुमच्या परिस्थितीमध्ये झालेला बदल जो आहे ना तर तो नक्की अनुभवायला मिळेल. फक्त श्रद्धा ठेवा, विश्वास ठेवा, मनापासून सेवा करा आणि सोबतच कष्ट आणि कर्म देखील चांगली करत चला. नक्कीच तुमचा एक दिवस भाग्योदय हा होणारच आहे. तर अशा पद्धतीने आपल्याला काही नियमांचं पालन करायचं आहे, काही गोष्टी लक्षात घ्यायच्या आहे आणि देवादिदेव महादेवांची सेवा आपल्याला करायची आहे. बाकीही उपायांचे व्हिडिओ आपल्या चॅनलवरती शेअर करेलच. बघा, अशा पद्धतीने मला थोडक्यात तुमच्याबरोबर माहिती शेअर करायची होती. कशी वाटली नक्की सांगा. आशा करते व्हिडिओमध्ये सांगितलेली माहिती सर्वांना समजलीच असेल, आवडलीच असेल. ज्यांना काही समजलं नसेल त्यांनी कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता. तर चला, आजच्या व्हिडिओमध्ये इतकीच माहिती होती. कशी वाटली नक्की सांगा. व्हिडिओ आवडला तर चॅनलला आवर्जून लाईक, शेअर, सबस्क्राईब जरूर करा. परत भेटूया नवीन माहितीसोबत, नवीन व्हिडिओंसोबत. तोपर्यंत सर्व माझ्या यूट्यूब परिवाराला श्री स्वामी समर्थ.